सावंत यांचे नातेवाईक आहेत। कोल्हापुरातून अपडेट आली आहे की संजय मंडलिकांना धक्का बसलाय, कारण भाजपा राष्ट्रवादीचा कागल तालुक्यात वर्चस्व पाहायला मिळत आहे। राहुल, त्याबाबत काय सांगशील? कोल्हापुरातील सगळ्यांच्याच लक्ष लागला असेल तर ते कागल तालुक्यामध्ये लागलं होतं, कारण नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जर पाहिल्या तर हेच सूत्र जे आहे ते त्या ठिकाणी होतं। कारण माजी खासदार संजय मंडलिक यांना एकाकी पाडलं होतं आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समर्जित घाटगे हे देखील मुश्रीफांना मिळाले, हे काय सर्वांना सांगण्याची गरज नाही। हे दोघं कट्टर शत्रू जरी असले तरी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकत्र आले आणि याच पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील समर्जित घाटगे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार संजय घाटगे हे एकत्र राहिले आणि या संपूर्ण 7 जागांवर जे आहे ते जागा वाटपाचा या तिघांच्या मध्ये ठरला आणि त्यांनी माजी खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात म्हणजे शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवली। खरं पाहायला गेलं तर संजय मंडलिक यांना धक्काच म्हणावा लागेल, कारण 7ही या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात आणि 14 पंचायत समितीच्या मतदारसंघात जो आहे तो महायुती म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बाजूने निकाल लागलेला पाहायला मिळतोय। कारण 6ही मतदारसंघात जो आहे तो वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीमध्ये आणि भाजपचा निकाल लागलेला आणि शिवसेनेचा एकाही उमेदवाराचा त्या ठिकाणी विजय झालेला नाही। त्यामुळे संजय मंडलिक यांना या ठिकाणी धक्काच जो आहे तो आपल्याला म्हणावा लागेल। राहुल, तेच तू आता जी अपडेट सांगितली तीच मी आपल्या प्रेक्षकांपर्यंत सांगते की संजय मंडलिकांना मोठा धक्का का मानला जातोय, कारण कागलमध्ये जसं राहुलने सांगितलं तसं जिल्हा परिषदेच्या 6ही जागांवर मुश्रीफ आणि समर्जित घाटगे यांनी जेव्हा हातमिळवणी केली त्यानंतर त्यांच्या